स्पायडरमॅन कोणतं पाहिजे? 3D. सॉरी, कोणतं म्हणजे? मी तुम्हाला बघितलं वाटते. कुठं बघितलं? तुमची एक भाची आहे. नक्की ना? हां नक्की मीच आहे ना तो? हां, तुमची एक भाची आहे आणि दोघं व्हिडिओ बनवतात. फॉलो वाटतं मी इंस्टा याला. हा माझा नवीन मित्र नितीन, एकदम जुना. काय झालं? का बरं? चांगली गोष्ट आहे ना, फेमस झालं. निको बाय बाय बाय. नमस्कार मित्रांनो, फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ओ सर बिग फॅन सर तुम्ही तेच आहेत ना जे प्रदीप नरवटे सोबत व्हिडिओ बनवता. मी लय मोठी फॅन आहे प्रदीप नरवटेची. कसे आहेत सर तुम्ही? सर एक फोटो सर सॉरी व्हिडिओ चालू झाला सर. सॉरी परत एकदा. ओके, हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप डे. सेम टू यू. हा माझा नवीन मित्र नितीन, आणि हा माझा एकदम जुना. 40 आहे. घट्ट कुठे गाठ मारली माहित नाही मला. कुजून बंगालमध्ये जाणार. निको बाय बाय बाय. सो गाइज, प्लीज कमेंटमध्ये सांगा हा लुक मला कसा वाटतो. मेरे को तो बहुत अच्छा लग रहा है. हे गाइज, तर आत्ता मी निघालेलो आहे स्पायडरमॅन. ओय भाई देख के चल भाई. तर आत्ता मी निघालेलो आहे स्पायडरमॅन मूवी पाहायला. तर मी खूप लेट नाईट शोला निघालेलो आहे. शो माझा 11चा आहे आणि मला अजून 15 मिनिट बाकी असतील 11 वाजायला. तर मी थोडंसं गडबड करतोय. तर गाईज, आज फ्रेंडशिप डे होता, पण एक खरं सांगायचं तर यार माझ्या लाईफमध्ये माझे मित्र इतके कमी झालेत, मला समजतच नाही कोणासोबत फ्रेंडशिप डे साजरा करावा. जेवढे काही मित्र होते जिगरी चांगले, सगळे आपापल्या कामात आहेत, सगळे आपापल्या संसाराला लागलेले. कुणाकडे साधा मेसेज करायला सुद्धा टाइम नाही. तो यस, मी शार्प 10:50ला पोहोचलेलो आहे. म्हणजे जेवढा टाईम एक्सपेक्ट केला होता त्यापेक्षा तर मी खूप लवकरच पोहोचलेलो आहे. चला आता आपण आधी पहिलं तिकीट काढून घेऊया. मी ऑनलाईन बुक नाही केलं, कारण की ऑनलाईन तिकीट थोडंसं महाग जातं आपल्याला. तुम्ही जर नीट पाहायला जातच GST नाही, GST तर असं पण जातो, पण तरीही. तर चला आपण तिकीट बुक करूया. हे आहे तिकीट काउंटर. स्पायडरमॅन कोणतं पाहिजे? 3D. सॉरी, कोणतं म्हणजे? मी तुम्हाला बघितलं वाटते. कुठं बघितलं? तुमची एक भाची आहे. नक्की ना? हां नक्की मीच आहे ना तो? हां, तुमची एक भाची आहे आणि दोघं व्हिडिओ बनवतात. फॉलो वाटतं मी इंस्टा याला. हां, तोच YouTubeला आहे. तुम्हाला. तोच आहे मी. एकटं झाले तुम्ही? हां, मी एकटा झालोय. तिची शाळा असते ना उद्या, म्हणून तिला नाही आलं. आनंदीला राहताना वाटतं तुम्ही? हां, मोशी. कधीपासून पाहतो आम्हाला? मी आता एक ते 1.5 वर्ष झाला. अच्छा, म्हणजे तू जुना सबस्क्रायबर आहे आमचा. ओके, थँक्यू, धन्यवाद. तुझं नाव काय? मुंबई. अच्छा, ओके. कुठं प्रॉपर कोणतं आहे? भोसरीचा. प्रॉपर भोसरी? नाही, म्हणजे भोसरीला राहिलं आहे मी. अच्छा, ओके. आणि गाव? चालना. अच्छा, ओके. माझं गाव माहिती आहे? नाही अंबाजोगाई, बीड. हां, तुला रेकॉर्ड करतो, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काय प्रॉब्लेम. अच्छा, ओके. स्पायडरमॅनचं द्या 3D. 11:30ला इंग्लिशमध्ये आणि 10:10ला चालू झालं 3D मध्ये. 11चा नाही आहे? नाही, 11ला मग 2D मध्ये आहे साधा. 11:30ला आहे 3Dचा? हां, पण तो इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये? हां, यार इंग्लिश एवढी कनेक्ट नाही होत, कळली तरी. मग आता 10:10 एक शो चालू झाला 3D मध्ये. अरे 10 म्हणलं तर मग पूर्ण 1 तास झाला होता. नाही त्यात 10-15 मिनिटं ॲडव्हर्टाईज होती. आता मी 10:30ला खाली आलोय. 15-20 मिनिटं आला चालू होतं. तुमच्या गावात मी 11चा शो पाहिला. कोणता होता मग तो? 2D होता काय? हां, 2D. अरे यार, ठीक आहे, 2D देऊन टाक. ठीक आहे. एकच. बघा, हे ब्ल्यूवाले बुक कुठं घ्यायचं?
स्वस्तातलं देख वर जाऊन बसतो. हा तसं करा. खालचं ते कोणतं पण. हा. आता तसं पण काय थिएटर भरलेलं नाही आहे ना. नाही मोकळे. इथे देतो 8 नंबर. ठीक आहे. ओके चालेल. बघा स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हिंदी मूवी स्क्रीन 1ला 11चा शो आहे. सिल्वरमध्ये 1 तिकीट. ठीक आहे. ओके ओके. पेमेंट ऑनलाईन कॅश ऑनलाईन करतो. 310. ओके थँक्यू. तर तिथला व्यक्ती आपला फॅन निघाला आणि हे 310चं तिकीट आहे आणि ही जर मी ऑनलाईन बुक केलं असतं तर कमीत कमी 310 मला 330 किंवा 40 असं जास्त म्हणजे पैसे एक्स्ट्रा गेले असते. कॅमेरा चालू आहे. हां चालू आहे. म्हणून मी डायरेक्ट येऊन बुक करतो कारण की वेळ होता. जर खूपच एमर्जन्सी असेल किंवा फटाफट जर सिनेमा हॉल बुक भरत असतील तर मग ऑनलाईन करायला पाहिजे. तर ठीक आहे. अजून 10 मिनिट बाकी आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये 10-15 मिनिटं ॲडव्हर्टाईजमेंट चालते. तर मला असं वाटतं की आपण काहीतरी खाल्लं पाहिजे कारण की मी काही खाऊन नाही आलेलो. हलकं फुलकं खाल्लं तर बरं आहे. जर भूक लागली तर मग पिक्चरमध्ये मन नाही लागणार. का बरं मराठी आहे. अरे भाई थँक्यू सो मच. कारण की आता हा जो भाऊ आहे ॲक्च्युली यानं आता दुकान बंद केलेलं होतं. सगळं काही आपलं सामान बोलतो चम्मच प्लेट सगळं काय धुलेलं आहे पण त्याला म्हणलं की माझ्यासाठी बनव तर या भावाने बनवली. भाई थँक्यू. नाही मी पिक्चर बघण्यासाठी आलेलो. मी काय जेवलो नव्हतं त्यामुळे मला वाटलं की रात्री जर मला भूक लागली तर पिक्चरमध्ये मन नाही लागणार म्हणून म्हटलं की थोडंफार काहीतरी खावं. सिनेमा काय झालं का बरं फेमस झालं तर चांगली गोष्ट आहे ना. फेमस झालं व्हिडिओ कॉलिंग आहे मी असंच ब्लॉगिंग. हाय गाईज. तर आता जस्ट शो सुटला. आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:30 आणि आता मी निघत आहे. तर गाईज आत्ता जस्ट मी घरी आलेलो आहे आणि आता ऑलरेडी 2 वाजत आलेले असतील. छोटंच काम आहे. अजून छोटं नाही बरंचसं काम आहे ते मला करावं लागेल. 1-1.5 तास लागेल. तर मी गेलो तो स्पायडरमॅन बघायला. जास्त काय बोलणार नाही. एवढंच बोलेल की खतरनाक बाप पिक्चर आहे. तुम्ही जर मूवी लवर असाल तर जाऊन बघा. बाकी फ्रेंडशिप डे तर माझा रोजचा जसा दिवस असतो तसाच गेला. असं काही विशेष नाही. ठीक आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. डे 2 कंप्लीट केलेलं आहे. भेटूया डे 3 मध्ये. ओके बाय.